महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाच्या मागण्या तात्काळ पूर्ण करावे। उपविभागीय अधिकाऱ्यांना देगलूर येथील परीट धोबी समाजाने दिले निवेदन। महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज मराठवाडा उपविभागीय कार्याध्यक्ष दिगंबर नरसिंगराव दाऊबे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन। माझं नाव दिगंबर नरसिंगराव दाऊबे, मी मराठवाडा उपविभागीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ। परीट समाजाच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे। तर त्या निवेदनामध्ये यांच्या काय काय मागण्या आहेत ते आपण आज जाणून घेऊ। महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ यांच्या वतीने देगलूर राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची मागणी आहेत 3। राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं। दुसरी मागणी आहे धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं। तिसरी मागणी आहे राष्ट्रसंत गाडगे बाबाला आर्थिक महामंडळ स्थापना करावं। एवढीच आमची मागणी आहे। अजून काही त्याच्यामध्ये काही बदल आहे? मी आज देगलूर 10 तारीख आज देगलूर तहसील कार्यालयावर महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे SC जातीमध्ये समावेश करण्यासाठी भांडे समितीचा अहवाल आज 30 ते 35 वर्षापासून जे प्रलंबित आहे आणि मागे टाकले सरकारनं, तर त्या समितीला भांडे समितीला केंद्र सरकाराकडे शिफारस करण्यासाठी वारंवार आम्ही मोर्चा आणि अनंत आंदोलनं करण्यात आले। 30 ते 35 वर्षापासून ह्याची मागणी चालू आहे। तर संबंध देशामध्ये 18 राज्यामध्ये परीट धोबी समाज हा SC प्रवर्गामध्ये प्रलंबित आहे आणि उर्वरित देशामधल्या 11 राज्यामध्ये OBC मध्ये हा समाज टाकून प्रललित करण्यात आलेला आहे। तरी आम्ही काय नवीन मागत नाही, जे जुनं आहे तेच आम्हाला मिळावं। आणि आमची रास्त मागणी आहे की बाबा आम्ही धोबी समाज हा अस्पृश्यतेमध्ये मोडणारे जात आहे आणि ही जात हे रामराज्याच्या काळाच्या पूर्वीपासून हा धोबी समाजाला अस्पृश्य मानले जाते आणि बाबासाहेबांना ते घटनेमध्ये तशा पद्धतीनं हा आम्हाला SC प्रवर्गामध्ये आमची जातीचं आरक्षणासाठी नमूद केलेलं असून सुद्धा 11 राज्यामध्ये इतर राजकीय स्वरूपातल्या लोकांनी आम्हाला OBC मध्ये टाकून प्रयत्न केलेला आहे। तरी आमचा समाज हा वंचित राहिलेला आहे। तर आम्ही सरकारांना एवढंच म्हणणं आहे की बाबा भांडे समाजाची जी शिफारस आहे ती ग्रॅज्युएटमध्ये सर्व प्रकाराचं अहवालसुद्धा त्या ठिकाणी नमूद करून सुद्धा आजपर्यंत आमच्या भांडे समितीचा अहवाल केंद्र सरकाराकडे पाठवण्याचं राज्य सरकारनं हे काम केलेलं नाही। तरी आमच्या समाजाला एकच विनंती आहे राज्य सरकाराला की बाबा आमचं जे SC मध्ये मोडणारा हे समाज आहे त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही हे हक्काची लढाई लढत आहोत। आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची बातमी की साहेब, आम्ही सरकारला आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांचा स्मारक अमरावती या ठिकाणी मागच्या सरकाराच्या सत्तेमध्ये आमच्या गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून सुद्धा आजपर्यंत त्या अमरावती या ठिकाणी ज्यांचं मूळ गाव असून त्या ठिकाणी शेनगाव दापोदा शेनगाव या ठिकाणी अमरावती या ठिकाणी गाडगे महाराजांचं स्मारक उभा करण्याचं सुद्धा या ठिकाणी ठराव झालेला असून केंद्रानं, पण राज्य सरकारनं आम्हाला अजूनही त्या ठिकाणी काम सुरुवात झालेली नाही। आणि महत्त्वाचं आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रीय संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ हे राज्य सरकारने एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये घोषित करून सुद्धा त्या महामंडळाला अजूनही बजेट नाही आणि महामंडळ घोषित करून अजून अंमलात आलेलं नाही। तरी ते अंमलात आणावं आणि ह्या धोबी समाजावर कुठलं तरी एक मनातून आपल्या ह्या समाजावर अन्याय झालेले हे न्याय करून द्यावं अशी एक आमची मागणी आहे। आणि जर समजा येणाऱ्या काळात आमच्या जर मागणी मान्य होत नसतील तर पुढच्या महिन्यात 10 तारखेला नागपूर अधिवेशनामध्ये आमचा धडक मोर्चा राहील, रस्ता रोक आंदोलन राहील। पुढची प्रक्रिया आमची समाजाची ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्णय घेण्याचा विचार आम्ही करू।